नमस्कार. कधी विचार केलाय का की परदेशात फिरायला गेल्यावर आपल्या रुपयांची किंमत रोज का बदलते? काल जेवढे डॉलर्स मिळत होते तेवढे आज का मिळत नाहीत? हे सगळं का आणि कसं होतं याचं उत्तर आहे विनिमय दर प्रणालीमध्ये. चला आज याच इंटरेस्टिंग जगाचा शोध घेऊया. आपण रोजच ऐकतो की रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला किंवा कमजोर झाला. पण हे मूल्य नक्की कोण ठरवतं? म्हणजे आज जर $1 83 रुपयांचा आहे, तर काल तो वेगळा का होता? याच प्रश्नाच्या उत्तरात आजच्या विवेचनाचं सार दडलेलं आहे. तर मग हे चलनाचं मूल्य ठरतं तरी कसं? सोप्या भाषेत सांगायचं तर याच्या दोन मुख्य पद्धती आहेत. अगदी दोन विरुद्ध टोकं समजा. एक आहे स्थिर विनिमय दर, जिथे सगळं काही ठरलेलं पक्कं असतं. आणि दुसरी आहे लवचिक विनिमय दर, जिथे बाजारच ठरवतो की काय भाव असेल. चला आधी लवचिक विनिमय दर म्हणजे फ्लोटिंग रेट बद्दल बोलूया. हे अगदी शेअर बाजारासारखं आहे. जसं एखाद्या शेअरची किंमत मागणी आणि पुरवठ्यानुसार सेकंदात सेकंदाला बदलते, अगदी तसंच या प्रणालीत चलनाचं मूल्य बाजारातील शक्तींवर अवलंबून असतं. सरकार किंवा देशाची मध्यवर्ती बँक यात थेट लुडबुड करत नाही. सगळा खेळ मागणी आणि पुरवठ्याचा. आता या प्रणालीचा एक मोठा फायदा असा की ती देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये आपोआप संतुलन साधायला मदत करते. पण एक धोकाही आहे. तो म्हणजे बाजाराच्या लहरीपणामुळे चलनाची किंमत प्रचंड अस्थिर होऊ शकते. अमेरिकन डॉलर आणि युरो ही याची उत्तम उदाहरणं आहेत. आता येऊयात दुसऱ्या टोकाकडे, स्थिर विनिमय दर. इथे सरकार किंवा मध्यवर्ती बँक आपल्या चलनाचं मूल्य एखाद्या मजबूत चलनाशी किंवा सोन्याशी एका अँकरप्रमाणे घट्ट बांधून ठेवते. म्हणजे बाजारात काहीही झालं तरी दर बदलणार नाही. जसंच सरकारने एखाद्या वस्तूची किमान किंमत ठरवून दिली, तसंच काहीसं हे प्रकरण आहे. या प्रणालीमुळे काय होतं तर आंतरराष्ट्रीय व्यापारात एक प्रकारची स्थिरता आणि निश्चितता येते. दर बदलण्याची चिंताच नाही. पण ही स्थिरता टिकवण्यासाठी मध्यवर्ती बँकेला बाजारात सतत पहारा द्यावा लागतो, चलन विकत घ्यावं लागतं, विकावं लागतं आणि यासाठी प्रचंड परकीय चलनाचा साठा लागतो. बरं, जर हा ठरवलेला दर अवास्तव असेल तर मोठं आर्थिक संकटही ओढवू शकतं. दुसऱ्या महायुद्धानंतरची ब्रेटन वुड्स प्रणाली याच तत्वावर आधारित होती. तर मग आत्तापर्यंत हे स्पष्ट झालं असेल की या दोन्ही प्रणालींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एका बाजूला बाजाराचा खुला खेळ आहे, जिथे जोखीम आहे, अस्थिरता आहे, तर दुसरीकडे सरकारचं नियंत्रण आहे, जिथे स्थिरता आहे पण ती टिकवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. हाच या दोन्हींमधला खरा संघर्ष आहे. पण खरं तर जगात कोणतीही गोष्ट फक्त काळी किंवा पांढरी नसते. या दोन टोकांच्या पलीकडे एक मध्यम मार्गही आहे, जो आज जगातले अनेक देश वापरतात. चला तर मग पाहूया हा तिसरा प्रकार काय आहे. आजचं जग इतकं एकमेकांशी जोडलेलं आहे की एका देशात काही घडलं की त्याचे पडसाद दुसऱ्या देशात उमटतात. अशा गुंतागुंतीच्या जगात निव्वळ स्थिरता किंवा निव्वळ लवचिकता उपयोगी पडत नाही. म्हणूनच अनेक देशांनी एक मधला मार्ग शोधला आहे, व्यवस्थापित फ्लोट, जो दोन्ही प्रणालींचे फायदे एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. या प्रणालीला मॅनेज्ड फ्लोटिंग किंवा काही वेळा गमतीने डर्टी फ्लोट असंही म्हणतात. इथे होतं काय की विनिमय दर प्रामुख्याने बाजारातील मागणी आणि पुरवठ्यावरच ठरतो. पण जेव्हा बाजारात खूपच जास्त चढउतार होतो किंवा सट्टेबाजी वाढते, तेव्हा मध्यवर्ती बँक बाजारात हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणते. हे काम कसं करतं? अगदी सोपं आहे. पहिलं, बाजाराला आपलं काम करू दिलं जातं. दुसरं, मध्यवर्ती बँक एका जागरूक पहारेकरासारखी बाजारावर बारीक नजर ठेवते. आणि तिसरं, जेव्हा बाजार खूपच उधळतो तेव्हाच बँक मैदानात उतरून परिस्थिती शांत करते. इथे बँकेचा उद्देश दर ठरवणे नसतो, तर बाजारातली अनावश्यक अस्थिरता कमी करणे असतो. आणि हीच प्रणाली भारतासारख्या अनेक विकसनशील देशांनी स्वीकारली आहे. का? कारण ती बाजाराला स्वातंत्र्यही देते आणि गरजेच्या वेळी आर्थिक स्थिरता टिकवण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करण्याची संधीही देते. आणि यामुळेच आपण आपल्या विवेचनाच्या पुढच्या महत्त्वाच्या भागाकडे येतो, तो म्हणजे भारताचा अनुभव. चला, आत्तापर्यंत आपण सिद्धांत पाहिला. आता प्रत्यक्ष व्यवहारात येऊया आणि बघूया की भारताने आपल्या रुपयाचं व्यवस्थापन गेल्या काही वर्षात कसं केलं आहे. भारताच्या आर्थिक इतिहासात अवमूल्यन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे.
ह्याचा सोपा अर्थ काय? तर सरकारने जाणीवपूर्वक आपल्या चलनाची किंमत कमी करणे. हे का केलं जातं? तर निर्यात स्वस्त व्हावी आणि देशाला जास्त परकीय चलन मिळावं. 6 जून 1966 रोजी भारताने असाच एक मोठा निर्णय घेतला होता, जेव्हा रुपयाचं मूल्य एका रात्रीत तब्बल 36.5% कमी करण्यात आलं. भारताने स्वातंत्र्यानंतर 3 वेळा हे मोठं पाऊल उचललं. पहिलं 1949 मध्ये फाळणीनंतरच्या आर्थिक तणावामुळे, दुसरं 1966 मध्ये दुष्काळ आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे, आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1991 मध्ये जेव्हा देशाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली होती. प्रत्येक निर्णय हा त्या काळाची एक गरज होती. पण चलनाचं व्यवस्थापन फक्त अवमूल्यनापुरतं मर्यादित नव्हतं. परिवर्तनीयता किंवा कन्व्हर्टिबिलिटी हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. म्हणजे काय, तर आपला रुपया परकीय चलनात किती सहजपणे बदलता येतो ह्याचं प्रमाण. भारताने हे एकदम न करता टप्प्याटप्प्याने केलं. सोप्या भाषेत सांगायचं तर 2 प्रकारची खाती असतात, चालू खातं आणि भांडवली खातं. वस्तू आणि सेवांच्या व्यापारासाठी म्हणजे चालू खात्यावर रुपयाला परकीय चलनात बदलायची पूर्ण परवानगी 1994 मध्ये मिळाली. पण मालमत्ता खरेदी किंवा मोठ्या गुंतवणुकीसाठी म्हणजे भांडवली खात्यावर रुपया अजूनही पूर्णपणे मोकळा नाही. त्यावर काही निर्बंध आहेत. तर हा प्रवास बघा, 1992 ते 1994 या अवघ्या 2 वर्षात भारताने आपल्या अर्थव्यवस्थेची दारं जगासाठी उघडली आणि रुपयाला चालू खात्यावर पूर्णपणे परिवर्तनीय बनवलं. हा भारताच्या आर्थिक उदारीकरणाच्या प्रवासातला एक ऐतिहासिक मैलाचा दगड मानला जातो. या सगळ्या चर्चेतून आपण एका मूलभूत प्रश्नाकडे परत येतो. कोणत्याही देशाला आपल्या विनिमय दराचं धोरण ठरवताना एक मोठी निवड, एक तडजोड करावीच लागते. शेवटी सगळा खेळ स्थिरता विरुद्ध लवचिकता यावर येऊन थांबतो. व्यापारासाठी आणि गुंतवणुकीसाठी स्थिर दर हवा आहे की आर्थिक धक्के पचवण्यासाठी लवचिक दर हवा आहे? मॅनेज्ड फ्लोट हा याच 2 गरजांमध्ये सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक देशाला स्वतःच्या गरजेनुसार हा तराजू सांभाळावा लागतो. आणि जाता जाता एक विचार, आजच्या या ग्लोबल जगात जिथे सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांवर अवलंबून आहेत, तिथे भविष्याचा मार्ग कोणता असेल? पूर्ण स्थिरतेचा, पूर्ण लवचिकतेचा की या दोन्हींच्या मिश्रणाचा? हा एक नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.